नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातला शेतकरी जात धर्म पंथ आणि भाषा बाजूला ठेवून एकत्र येत असेल आणि एकत्र आला तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण कालच्या महाएल्गार आंदोलनामध्ये पाहिलं. जे सरकार कर्जमाफी करू योग्य वेळेची वाट पाहतोय, अजून मुहूर्त निघाला नाही, ह्यासारख्या गप्पा करत होतं, त्या सरकारला ह्या शेतकऱ्यांच्या ताकदीनं वटणीवर आणलं आणि त्यांना 30 जून 2026पर्यंत 7/12 कोरा करण्यासाठी भाग पाडलं. सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाचं हे यश आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी नेते आणि शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या ज्या संघटना आहे यांनी आपसातले हेवे दावे सोडून फक्त सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन ही किमया साधली. माननीय शरदजी जोशी शेतकरी नेते यांच्यानंतर 30-32 वर्षानंतर शेतकरी जात धर्म पंथ बाजूला ठेवून एकत्र आला असेल तर तो कालच्या महाएल्गार आंदोलनामध्ये एकत्र आला. आता घरात बसून एसीमध्ये बसून कॉमेंट करणाऱ्या लोकांना आंदोलन कळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. तिथे 3 दिवसाचं उपोषण, रक्तदान, त्यानंतर मोजरी येथे 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन, त्यानंतर 100-150 किलोमीटरची पायी यात्रा, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 100च्या वर सभा. ह्या सगळं करणारं जे नेतृत्व होतं ते शेतकऱ्याचं नेतृत्व सन्माननीय बच्चूभाऊ कडू. रायगडच्या आंदोलनापासून ते कालच्या शेवटच्या सभेपर्यंत मी सन्माननीय बच्चूभाऊ कडूंसोबत होतो. 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन देखील मी केलेलं आहे. 1 दिवस उपाशी राहण्याची हिंमत नसलेले माणसं, बायकोनं बरोबर भाजी नाही केली म्हणून अंगाची लाही करून घरामध्ये वाद घालणारी माणसं सन्माननीय बच्चूभाऊ कडूच्या 7 दिवसाच्या उपोषणाला नौटंकी म्हणतात. हे खरंच शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा IT सेल फार पद्धतशीरपणे या विरोधात काम करतोय. त्यांना माहिती आहे की शेतकरी हा हिंदू झाला पाहिजे, मुसलमान झाला पाहिजे, दलित झाला पाहिजे, OBC झाला पाहिजे, मराठा झाला पाहिजे, पण तो शेतकरी नाही झाला पाहिजे. सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाने शेतकऱ्यांची सर्व जाती धर्माची जे काही पोशाख होते ते बाजूला ठेवले आणि आज शेतकरी स्वतःच्या मूळ स्वभावात आला आहे. तो आज स्वतःला फक्त शेतकरी मानण्यासाठी तयार झाला आहे आणि तो आज शेतकरी म्हणूनच काम करतो आहे. आणि हीच आग, हाच त्रास IT सेलला होतो आहे, भाजपच्या IT सेलला होतो आहे. म्हणून काही ठराविक लोक पुढे करून त्यांना पैसे देऊन सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान काही सोशल मीडियावर काम करणारे लोक आणि स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेणारे, शेतकऱ्याचा कळवाळा असणारे लोक म्हणत आहेत. माझं त्यांना एक म्हणणं आहे की जर तुम्ही एवढेच जर चांगले असाल, एवढे ताकदवान असाल तर एक आंदोलन घेऊन दाखवा ना. चॅलेंजमध्ये तुमची बायकोसुद्धा तुमच्या आंदोलनात देणार नाही. 2-2.5 लाख लोक महाराष्ट्रामधून जमा करणं तोंडचा खेळ नाही आहे. ही कमी फक्त शेतकरी नेते सन्माननीय जोशी सरानंतर फक्त कोणाला जमली असेल तर ती माननीय बच्चूभाऊ कडून. आणि दुसरा एक प्रश्न आहे, संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे यांचा आम्ही प्रचंड आदर करतो. मनोजदादा जरांगे हे नेतृत्व कुठल्या पिढीजात खानदानातून आलेलं नाही. जनसामान्यातून आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन आलेलं आहे. आणि जेव्हा हे आंदोलन सुरू झालं होतं मराठा आरक्षणाचं, 288 पैकी सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे एकमेव आमदार होता की ज्याने ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बाकीचे आमदार तेव्हा बेळात लपून बसले होते. मनोजदादा जरांगेचा ह्या शेतकरी आंदोलनाविषयी किंवा ह्या कर्जमाफीच्या विषयी काय गैरसमज झाला असेल त्याबाबत सन्माननीय बच्चूभाऊ कडू त्यांच्याशी चर्चा करतील. मनोजदादा जरांगेवर बोलावे एवढी आमची अवकात पण नाही आणि लायकी पण नाही. ते खूप मोठं नेतृत्व आहे. सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे त्यांचा काय गैरसमज झाला असेल ते बाजूला काढतील. माझी आपल्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवाला कळकळीची विनंती आहे. 30-35 वर्षे लागले शेतकऱ्याला शेतकरी म्हणून एकत्र यायला. एखाद्या मूर्ख माणसाच्या सांगण्याने किंवा भाजपच्या IT सेलच्या सांगण्याने किंवा शेतकऱ्याचं सुखदुःख न कळणाऱ्या माणसाच्या सांगण्याने ह्या आंदोलनात मिठाचा खडा पडू देऊ नका.
कुठल्याही प्रकारच्या एका बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही. ज्यांची अख्खी हयात गेली असे शेतकरी नेते सोबत होते आणि ह्या सगळ्यांनी काय केलं, कसं केलं आहे याबाबत चर्चा सन्माननीय बच्चूभाऊ करणारच आहेत. अनेकाला प्रश्न पडला की 30 जूनच का? तर मित्र हो, कुठल्याही बँकेचे 31 मार्चपर्यंतच तुमचे थकीतदाराची यादी बाहेर येते. ज्यांचं नवं जुनं झालं असेल ते आज थकीतदाराच्या यादीमध्ये नाही आहेत, पण 31 मार्च 2026 रोजी ती थकीतच्या यादीमध्ये येते. म्हणजे जुन्यालाही याचा न्याय भेटला पाहिजे, नव्यालाही न्याय भेटला पाहिजे. ह्यासाठी 30 जून करण्यात आली आहे. बँक विभागातले काही तज्ज्ञ लोकांचं यावर सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सल्ला घेतला होता. अनेक कृषी तज्ज्ञ यामध्ये होते. हे काही निर्णय बच्चूभाऊचा एकट्याचा नाही. माझी आपल्याला विनंती आहे, अत्यंत अभ्यासूपणे आणि मुख्यमंत्र्याला आणि चालू सरकारला गुडघ्यावर आणले आणि आज तुमची कर्जमाफी करायला सरकारला भाग पाडले. हा जोडी विनंती आहे, जाती धर्माच्या भानगडीत पडू नका. शेतकऱ्यांची वज्रमूठ ढिली होऊ देऊ नका. तुमचा लढा तुम्हीच उभा केलेला आहे आणि तुमच्याच विश्वासावर सन्माननीय बच्चूभाऊ कडू इथपर्यंत भांडत गेला आहे. कुठंही याला डाग लागू देऊ नका आणि यांचे कडकारस्थानं भारतीय जनता पार्टीचे पूर्ण होऊ देऊ नका. एवढेच बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.